जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून दुःखद बातमी समोर आली आहे। नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीच्या दिवशीच येथे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। जालना येथील रहिवासी सतीश विटेकर वय 23 हे बुलढाण्याच्या साखरखेर्डा येथील मामा दत्ता लष्कर यांच्याकडे आले होते। नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी वडार समाजाने आपल्या कुलदैवत जगदंबा माता मंदिरावर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र मंदिरावर रोषणाई करताना परिसरातील मेहकर ते साखरखेर्डा अशी जोडणारी 33 केव्ही प्रवाहाची विद्युत वाहिनी सचिन यांच्या जवळून गेली। सतीश मंदिरावर चढले असताना त्यांना 4 ते 5 फूट अंतरावरून हा विद्युत शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। घटना घडत असताना मामा दत्ता लष्कर आणि इतर नातेवाईक तिथे उपस्थित होते। तातडीने सतीश यांना चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मृतदेह जालना येथे अंतिम संस्कारासाठी देण्यात आला आहे। यंदाच्या नवरात्र उत्सवात विद्युत साहित्य मोठ्या प्रमाणात वापरले जाते। महावितरणाने सतत नागरिकांना इशारा दिला आहे। 33 केव्ही वीज वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि केवळ तज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली विद्युत रोषणाई करा। हा दुर्दैवी अपघात संपूर्ण ग्रामीण भागाला स्तब्ध करून गेला आहे आणि हे एक जिवंत इशारा आहे की उत्सवातही सुरक्षा अनिवार्य आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।